नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय अर्थ मंत्रालयात 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती हालचालींनी वेग घेतला आहे। केंद्र सरकारने 17 डिसेंबरपासून एक कॅम्पेन सुरू केले आहे। या कॅम्पेनमध्ये नागरिक सहभागी होऊन आगामी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं याबाबत आपलं मत मांडू शकतात। त्यासाठी MyGov या वेबसाईटला जाऊन नोंदणी करता येणार आहे। यामध्ये शेतकरी त्यांच्या सूचना सुद्धा नोंदवू शकतात। दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच शेतकरी नेते आणि अभ्यासकांच्या काही बैठका घेतल्या। त्यामध्ये पीक विमा, खत अनुदान, संशोधन संस्थांचा निधी आणि आयात धोरणांबद्दल शिफारशी करण्यात आल्यात। मग अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडतंय, अर्थमंत्र्यांच्या बैठकीत शेतीबद्दल काय घडलं जाणून घेणार आहोत आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर अर्थसंकल्प म्हणल्यावर अनेकांना ते किचकट आकडेवारीचा भाग वाटतो, पण अर्थसंकल्प म्हणजे काय असतं तर सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारकडून 1 वर्षासाठी तयार केलेला आर्थिक आराखडा असतो। यामध्ये सरकार किती पैसा जमा करणार आणि तो कुठे आणि कसा खर्च करणार याची माहिती दिलेली असते। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय देण्यात येणार याबद्दलही उत्सुकता असते। पण हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्प पूर्व बैठक घेत असतात। त्यात कृषी, उद्योग, बँकिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ यांना सहभागी करून घेतलं जातं। त्यांच्या सूचना या बैठकांमध्ये ऐकून घेतल्या जातात। प्रत्येक अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या बैठका आयोजित केल्या जातात। आता आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ञांची एक बैठक घेतली। या बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना, हमीभाव जाहीर केलेल्या पिकांवर आयात शुल्क लादावं, त्यासोबतच संशोधन संस्थांच्या निधीत वाढ करावी, खत अनुदानाची पुनर्रचना करावी अशा शिफारशी करण्यात आल्या। तर शेतकरी उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषी मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी देशभरात प्रक्रिया युनिट स्थापन करण्याची शिफारस केली। याबद्दल अर्थमंत्र्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं। त्यामुळे आता शिफारशींपैकी काही शिफारशी तरी स्वीकारण्यात येतील का या चर्चेनं जोर धरला आहे। पण या शिफारशी आहेत काय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर सांगतो। या बैठकीत शेतकरी उत्पादक संघटनांची पहिली शिफारस होती ती म्हणजे देशभरात प्रक्रिया युनिट स्थापन करण्याची, म्हणजेच प्रक्रिया केंद्र। कुठल्याही शेतमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याचं मूल्यवर्धन होत नाही, परंतु देशात या प्रक्रिया उद्योगाला फारसं प्रोत्साहन कधी देण्यात आलं नाही। त्यामुळे शेतमालाच्या नासाडीचं प्रमाण सुद्धा आपल्याकडे अधिकच आहे, पण त्यासोबतच शेतमालाच्या किमतीची जोखीम सुद्धा अधिक आहे। त्यामुळे प्रक्रिया युनिट उभारण्याची शिफारस FPOच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केली आहे। त्यानंतर पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याचा मुद्दा अर्थमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत काही शेतकरी संघटनांनी उपस्थित केला। त्यामुळे पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्याची मागणी सुद्धा शेतकरी संघटनांकडून या बैठकीत करण्यात आली। त्यामध्ये या योजनेऐवजी म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजनेऐवजी पीक भरपाई योजना किंवा निधी योजना आणण्याचा मुद्दाही मांडण्यात आला। त्यानंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणांबद्दलही या बैठकीत चर्चा झाली। केंद्र सरकार शेतमालाची शुल्कमुक्त आयात करतं, त्यामुळे शेतमालाचे दर पडतायत। त्यामुळे किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आलेल्या म्हणजेच हमीभाव जाहीर करण्यात आलेल्या पिकांच्या आयातीवरती शुल्क मोठ्या प्रमाणात लावावं अशी मागणी करण्यात आली आहे। खत अनुदानाच्या मुद्द्यावरही शेतकरी नेते आणि अभ्यासकांनी भूमिका मांडली आहे। सध्या केंद्र सरकार खत कंपन्यांना अनुदान देतं, त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान किमतीत खत उपलब्ध होतं, परंतु यामध्ये युरियाला मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आल्यानं गरज नसतानाही युरिया वापर अतिप्रमाणात होतो। त्यामुळे युरियाच्या किमतींवर वाढ करून खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावं, जेणेकरून शेतकरी आवश्यक ते खत खरेदी करतील अशी शिफारसही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे। तर संशोधन संस्थांच्या निधीचाही मुद्दा उपस्थित या बैठकीत करण्यात आला। देशातील संशोधन संस्थांसाठी अर्थसंकल्पात निधी वाढवावा अशी शिफारस बैठकीतील शेतकरी संघटना आणि शेती अभ्यासकांनी केली। अर्थात या सगळ्या शिफारशी दरवर्षी अभ्यासक आणि शेतकरी संघटना करत असतात, परंतु अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो त्यावेळी मात्र शिफारशींना बगल दिली जाते। त्यामुळे शेती क्षेत्रातील वर्षानुवर्षे जुनाट पेच सुटत नाहीयेत, त्याचा फटका शेतकऱ्यांना अर्थातच जास्त बसतो। याचं भानही सरकारला उरलेलं नाहीये आणि त्यामुळे आगामी 2026-27च्या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांच्या पदरात अर्थसंकल्पातून भरीव काहीतरी पडेल अशी अपेक्षा करू। कृषीप्रधान देश असं म्हणताना त्याच कृषी क्षेत्रावर शेतकरी अवलंबून आहे याचंही भान बाळगणं महत्त्वाचं आहे। मी तुर्तास या माहितीसोबत या विश्लेषणासोबत इथेच थांबतोय।
मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्यासोबतच तुम्हाला आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडेल याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.